गृहमंत्री सोमनाथ खारगे जी SP त्यांची टीम आहे अहिल्यानगरची आणि राज्याचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांनी उत्तम काम केले। मी जसं जसं तुम्हाला हे सगळे तपशील सांगेल तसं लक्षात येईल। तुमचा राजकीय भाव काही असू द्या, मला खात्री आहे की ज्यांना हे आवडेल ते व्हिडिओमध्ये म्हणतील की पोलिसांनी चांगलं काम केलंय, ज्यांना आवडणार नाही ते वेगळ्या पद्धतीच्या टीका टिप्पणी करत राहतात। त्यांच्याशी तो असं करायचा आणि मग तो त्या महिलांबरोबर केवळ एकदाच नाही तर तुमचा दोष एवढा मोठा आहे की तुमच्यावर अनेक वेळेला संभोग करावे लागतील असं सांगून तो त्यांच्याबरोबर वारंवार संभोग करायचा। ही खरी ती कहाणी। जेव्हा हे 100 अधिक व्हिडिओ पोलिसांच्या हाताशी लागले, ही गोष्ट आहे 7 मार्च। पोलिसांनी त्या SP सोमनाथ खारगेंनी ही बाब राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली। त्यांनी ते व्हिडिओ नेऊन दाखवले आणि त्यानंतर गृहमंत्र्यांनी एक स्पष्ट आदेश दिले की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कठोरात कठोर कारवाई करा, याला सोडता कामा नये। पोलीस कामाला लागले आणि नंतर यांच्या लक्षात आलं की याला याची कुणकुण लागली आहे आणि हा ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याच्या विचारात आहे। त्यावेळेला पोलिसांनी एक लुकआउट नोटीस जारी केली, जी आता तुम्ही स्क्रीनवरती बघता। यांनी हाही निरोप दिला याच्या जवळच्यांना की तू जर एअरपोर्टवरती गेलास तर आम्ही दिलेल्या लुकआउट नोटीसप्रमाणे तुला अटक होईल आणि तुझी बभरा होईल। म्हणून हा पळून जाऊ नये म्हणून साध्या वेशातले पोलीस याच्या निवासस्थानी, याच्या ह्या मठाच्या, याच्या आश्रमाच्या आजूबाजूला तैनात करण्यात आले होते। आणि त्याचबरोबर हे प्रकरण त्याची व्याप्ती वाढते हे लक्षात आल्यानंतर 13 मार्चला मुख्यमंत्र्यांनी SITची स्थापना केली, हे माध्यमात यायच्या आधी। आणि मग SITकडं अहिल्यानगरच्या पोलिसांनी आपला जो सगळा अहवाल आहे तो अहवाल दिला आणि त्याची नोंदणी रितसर कागदपत्राच्या माध्यमातून केली।